नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज जवळ-जवळ दीड महिन्यानंतर डॉक्टर गौरी पिंपळे आलेल्या आहेत. एक मोठी गॅप पडली काही कारणांमुळे, पण मुहूर्त सुद्धा चांगला मिळालेला आहे असं मी समजते. बातमी अशी आलेली आहे, की 4 जुलै रोजी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि यावर्षी 250 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या रिपब्लिकच्या स्थापनेला. तेव्हा या निमित्ताने अर्थातच मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा देणारे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवरती आहेत. हा मुहूर्त साधून ते अमेरिकेच्या दृष्टिकोनातून काही ना काही महत्त्वाच्या घोषणा या दिवशी करू शकतात. आणि या घोषणा काय असतील ह्याच्यावरती तर्क-वितर्क केले जात आहेत. याला जोडून अमेरिकेची जी फेडरल रिझर्व्ह बँक आहे, या बँकेमध्ये नवे साहेब आलेले आहेत तिथे. त्यांचं नाव वोर्श असं आहे. आणि ह्या अगोदरचे जे चीफ होते त्यांचं आणि ट्रम्प यांचं काही विशेष सख्य नव्हतं. तेव्हा ते नेमकं काय होतं, त्यांची धोरणं कशी काय होती आणि आता नेमकी सुरुवात काय होते आहे, बातमी काय आहे याबाबतची, ती खरी किती, खोटी किती किंवा तिचे परिणाम काय असतील, या सगळ्याचा थोडासा मागोवा आपण गौरीताईंकडून घेणार आहोत. मी त्यांना विनंती करते, की तुम्ही विषयाला सुरुवात करा. आणि मध्ये मला जर का एखादी शंका आली तर मी विचारीन, अन्यथा मी सुद्धा तुमच्यासारखी श्रोता होऊन आज ऐकणार आहे. नमस्कार गौरीताई, तुमचं खूप खूप स्वागत करते. पुन्हा एकदा चांगला नमस्कार. आरंभ करू आपण. एक खंड पडलेला होता. ठीक आहे. आता ह्या नमस्कार. विषयावरती आम्हाला सांगा, की नेमकं फेडरल रिझर्व्ह बँक जी मॉनिटरी पॉलिसी एक प्रकारे ठरवते अमेरिकेची, तर त्यांनी काय-काय करायचं योजलेलं आहे? आता कसं आहे, सगळ्यात पहिल्यांदा केविन वॉश फेड रिझर्व्हचे चेअरमन झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट झाली, की कुठल्याही त्यांचे डिसिजन मेकिंग जे असतात, ते पब्लिक रिलीज ते करत नाहीयेत. जी डिसिजन मेकिंग केली गेली आहे, ती फक्त फेडरल रिझर्व्हमध्येच आहे. आता याचं एक उदाहरण सांगते. डॉट प्लॉट अप्रोच त्यांनी बंद केला. डॉट प्लॉट प्लॉट अप्रोच म्हणजे काय? तर फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट वाढवणार आहे किंवा कमी करणार आहे, याचा ते एक ग्राफ द्यायचे. आणि त्या ग्राफमुळे काय व्हायचं, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स जे असतात, त्या फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पोझिशन घेण्यासाठी त्याचा फायदा व्हायचा. आता डॉट प्लॉट अप्रोच बंद केल्यामुळे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पोझिशन जे घेतात, त्यांच्यासाठी आता प्रश्नचिन्ह आहे. कारण साधारण इंटरेस्ट रेट वाढवणार आहे, याचा अर्थ हे इन्फ्लेशन रेट कमी आहे आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट रेट वाढवला जातो आहे. आणि मग इंटरेस्ट रेट वाढवला गेल्यानंतर त्याचे मॅक्रो इकॉनॉमिक इफेक्ट जे होतील ते अँटिसिपेट करता येतात. किंवा इंटरेस्ट रेट कमी करणार आहे. इंटरेस्ट रेट कमी करणार आहे याचा अर्थ सर्क्युलेशन मधली करन्सी वाढवणार आहे. सर्क्युलेशन मधली करन्सी वाढल्यानंतर त्याचे मॅक्रो इकॉनॉमिक इफेक्ट काय होतील याच्या अंदाजाने फ्युचरमध्ये पोझिशन्स घेता येतात. आता हे बंद केल्यानंतर फ्युचर पोझिशन ज्या इंटरेस्ट रेटवरती डिपेंड होत्या, त्या पूर्णपणे बंद झाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे, की बऱ्याच इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे, की अमेरिका पुन्हा गोल्ड बॅक करन्सी करेल. आता अमेरिकेने गोल्ड बॅक काढून टाकला 1971ला, त्यालाही बरीच कारण आहे. पण पुन्हा गोल्ड बॅक करन्सी करेल, असं बऱ्याच इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे. त्याचा टोटल मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंटवरती परिणाम होतो आणि त्याचा परिणाम जगातल्या सगळ्या देशांवरती होतो. हे जेव्हा तुम्ही करन्सी रेट म्हणण्यापेक्षा गोल्ड बॅक किंवा गोल्ड बॅक नाही, हा जो काही प्रकार होतोय, त्याच्यामध्ये हा सगळ्या देशांच्या मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती परिणाम. कारण करन्सी रेट आणि करन्सी नेट मॅनेजमेंट त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड. आता इथे ना, जेव्हा गोल्ड बॅक करन्सी करणारे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा एक 1944 ते 1971 पर्यंतचा पिरियड हा आपल्या डोळ्यासमोर. हा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड असा हा पिरियड होता. त्याच्यामध्ये गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये आपल्या आधीच्या व्हिडिओमध्येही आपण बोललो होतो, की ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली 1945ला. त्याच्यामध्ये अमेरिकी डॉलर हा सोन्याशी निगडीत केला गेला आणि बाकीच्या करन्सी डॉलरशी पेग केल्या गेल्या. पेग टू डॉलर झाला. डॉलर इज पेग टू गोल्ड अँड अदर करन्सीज आर पेग टू डॉलर.
पण त्याच्यामध्ये असं ठरलं की डॉलरचा जसा रेट फिक्स झाला होता, $35 छापायचे कधी, जेव्हा अमेरिका 1 अंश सोनं वापरणार तेव्हा. हा रेट ठरलेला होता आणि तसाच सगळ्या देशांच्या करन्सीचा फिक्स एक्सचेंज रेट ठरलेला होता. सोन्याचा आणि डॉलरचा दर ठरलेला आहे. बाकीच्या देशांचा आणि अमेरिकेच्या डॉलरचा दर ठरलेला आहे. आणि या दराने करत असताना अमेरिकेकडे सुरुवातीला ट्रेड सरप्लस असलेली अमेरिका ट्रेड डेफिसिट मध्ये जायला लागली आणि बाकीच्या देशांनी जेव्हा फिक्स रेट होता तो चेंज करून मॅनिप्युलेशन करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट वाढत गेला आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून तितकं सोनं त्यांच्याकडे जमा न करता अमेरिकेने थेट आता डॉलर सोन्याशी निगडीत नाही असं जाहीर केलं. पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी बघूया, कारण तेव्हा आत्ता जितका आपण जिओ पॉलिटिक्सचा विचार करतो किंवा जिओ इकॉनॉमिक्सचा विचार करतो, तेव्हा सगळे देश एकमेकांशी जवळजवळ प्रत्येक व्यापारी करारामध्ये बांधले गेलेले आहेत. सगळेच देश 1990 नंतर. पण जेव्हा 1944ला ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली, तेव्हा मोठे देश कोणते होते की ज्यांचे व्यापारी करार मोठे होते? अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी आणि 60 नंतर जपान. एवढे ठराविक देश होते. आणि त्याच्यामुळे झालं असं, फ्रान्सचं जेव्हा ट्रेड डेफिसिट अमेरिकेबरोबर, सॉरी ट्रेड डेफिसिट नाही, अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट, फ्रान्सचं जेव्हा ट्रेड सरप्लस झालं, त्यांनी काय केलं, डॉलर गोळा केले. डॉलर गोळा केल्यानंतर अमेरिकेकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सोनं द्या. आणि फ्रान्सने डॉलर कन्व्हर्टिबल टू गोल्ड होते याचा वापर केला. जर्मनीकडे दुसऱ्या महायुद्धानंतर सोनं अजिबात नव्हतं, कारण वर्षाच्या तहामध्ये पैसायचा खरं तर जर्मनीवरती अन्यायकारक तह होता. त्याच्यामध्ये सोनं जर्मनीकडून काढून घेतलेलं होतं. त्यामुळे जर्मनीकडे कोणतंही सोनं नव्हतं. पण अमेरिकेबरोबरचे ट्रेड सरप्लसमुळे जमा झालेल्या डॉलरमुळे जर्मनीने 3,500 टन अमेरिकेकडून सोनं विकत घेतलं, म्हणजे कन्व्हर्टिबल टू गोल्ड. मग जेव्हा हा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड अस्तित्वात असतो, तेव्हा सरप्लस असलेला देश डेफिसिट असलेल्या देशाकडून सोनं घेऊ शकतो आणि मग त्याचा फायदा सरप्लस असलेल्या देशाला होतो. बरं, हे कंटिन्यू राहतं का? तर तसं नाहीये. ज्या देशाकडे आता सरप्लस आहे, आपण उदाहरण जर्मनीचं घेतलं, पण जर्मनीकडे आता सरप्लस आहे, तर जर्मनीकडे सरप्लस जेव्हा आहे तेव्हा जर्मनीने गोल्ड विकत घेतला. याचा अर्थ जर्मनीकडे इन्फ्लेशनरी प्रेशर येणार. इन्फ्लेशनरी प्रेशर आले, एक्स्ट्रा डॉलर झाल्यानंतर जर्मनीच्या वस्तू महाग होणार आणि अमेरिकेच्या स्वस्त होणार. मग तो व्यापार उलटा होतो. मग काही कालांतराने अमेरिकेकडे ट्रेड सरप्लस जाईल आणि मग अमेरिका पुन्हा जर्मनीकडचं सोनं घेईल. असा याचा मॅक्रो इकॉनॉमिक बॅलन्सचा हा सिंपल फंड आहे. पण इथे झालं असं, सगळेच देश ट्रेड सरप्लस मध्ये गेले, अमेरिका स्वतः ट्रेड डेफिसिट मध्ये गेली आणि जे देश ट्रेड सरप्लस मध्ये गेले त्यांनी डॉलर इज कन्व्हर्टिबल टू गोल्डचा फायदा करून घेतला. त्यांनी स्वतःकडे सोनं जमा केलं. 20,000 मेट्रिक टन असलेलं, दुसऱ्या महायुद्धानंतर 20,000 मेट्रिक टन असलेलं सोनं अमेरिकेचं 8,000 मेट्रिक टन पर्यंत गेल्यानंतर निक्सन यांना जाहीर करावं लागलं की नाही बाबा, आता काही हा डॉलर सोन्याशी निगडीत नाही. पण त्याचं मुख्य कारण हे होतं की हा जो ट्रेड इम्बॅलन्स होता तो मॅनेज करणं होत नव्हतं. आणि मॅनेज करणं होत नव्हतं म्हटल्यानंतर त्यांनी फार वेगळा फंडा शोधून काढला की जाऊ दे, आता डॉलर सोन्याशी निगडीत नाही. पण डॉलर सोन्याशी निगडीत नाही म्हटल्यानंतर बाकीच्या करन्सी ज्या होत्या, ज्या डॉलर बरोबर निगडीत केल्या होत्या, त्या अचानक फ्लोटिंग रेटला गेल्या, मार्केट फोर्सेस. आणि मग मार्केट फोर्सेस म्हटल्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स प्रमाणे एखादी मॉनिटरी सिस्टम मॅनेज करणं हेही कठीण होतं. मग क्रॉलिंग पेग आलं, मग अजून काही डिव्हॅल्यू केल्या गेल्या, बरेच काही प्रकार झाले. कोणाचाच कंट्रोल नाही. आणि त्याच्यानंतर कोणाचाच कंट्रोल नाही म्हटल्यानंतर 73 ते 81 अमेरिकेमध्ये एक मोठं रिसेशन होतं. त्या रिसेशन मध्ये ऑइल प्राइसेस वाढले, मग त्यांनी डॉलर हा पेट्रो डॉलर केला. हा सगळा प्रकार आहे. पण मुख्य मुद्दा आहे की मॅक्रो इकॉनॉमिक्सचे रूल तुम्ही धुडकावून देऊन जी मॉनिटरी सिस्टम अस्तित्वात आणलेली आहे, ती मॉनिटरी सिस्टम आज व्हर्नरेबल झालेली. त्याच्यामध्ये कोणीही कोणाचं मॅक्रो इकॉनॉमी मॅनेज करू शकत. बरं, हा एकच पर्याय होता का? त्याच्या आधी कोणता नव्हता का? तर त्याच्या आधी होता. क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड ज्याला म्हटलं जातं, पहिल्या महायुद्धाच्या आधी हे सगळे जे देश आहेत ज्यांच्याकडे
इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेलं होतं, ते सगळे देश क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड वापरत होते. क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड मध्ये एकच असतं की याच्यामध्ये करन्सीचा कोणता रेट फिक्स होत नाही, फक्त सोन्याचा दर ठरलेला असतो. आणि सगळ्या देशांची करन्सी ही सोन्याशी निगडीत असते, गोल्ड बॅक करन्सी असते. आणि ट्रेड सरप्लस डेफिसिटचं मी सांगितलं तसंच की ज्याच्याकडे ट्रेड सरप्लस असेल तो सोनं त्या दराने, सॉरी डेफिसिट असेल तो ट्रेड सरप्लस ज्याच्याकडे आहे त्याला सोनं त्या दराने ट्रान्सफर करतो. मग इथे होतं कसं, आपण एक एक्झाम्पल घेऊ. ए नेशन आहे आणि बी, ए आणि बी दोन वेगवेगळे देश आहेत. ए कडे ट्रेड सरप्लस आहे आणि बी कडे ट्रेड डेफिसिट आहे. मग ए काय करणार, बी ला सांगणार की जेवढा डेफिसिट आहे तेवढा मला सोनं दे. आणि मग ए कडे सोनं आल्यानंतर ए कडे काय होणार, करन्सी फ्लो वाढणार, कारण करन्सी इज डायरेक्टली लिंक टू गोल्ड. जेव्हा तुमच्याकडे सोनं जास्त आलं तेव्हा तुमचा करन्सी फ्लो वाढला. करन्सी फ्लो वाढल्यानंतर इन्फ्लेशनरी प्रेशर वाढलं. मग एच्या वस्तू हळूहळू महाग होणार आणि बीच्या स्वस्त होणार. मग बीच्या स्वस्त झाल्यानंतर ए ला बीच्या वस्तू परवडायला लागणार. मग परत बी ट्रेड सरप्लस मध्ये जाईल आणि मग जर ए ला ट्रेड डेफिसिट झाल्यानंतर ए बी ला सोनं देईल. हा क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड जोपर्यंत होतं तेव्हा मॅक्रो इकॉनॉमी मॅनेज करणं खूप सोपं झालं होतं. आता झालं असं, जेव्हा अमेरिकेने तो पेट्रो डॉलर आणला आणि डॉलर इज नॉट असेट बाय डॉलर इज नॉट बॅक्ड बाय एनी असेट असं जेव्हा केलं, त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्हर्च्युअल असेट्स क्रिएट केले. स्पेशल ड्रॉइंग राईट, अमेरिकन ड्रॉइंग राईट, हे सगळे डॉलर्स. आणि मग फायनान्शियल मार्केट जसं मूव्ह करतंय, जसं फ्युचर आणि अपवर्ड आणि फॉरवर्ड हे जे काही चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये करन्सीची मुवमेंट जी होईल ती होईल. आणि मग काही देशांनी, उदाहरणार्थ चीन आहे किंवा जपान आहे, त्यांनी त्यांच्या व्यापारासाठी डिव्हॅल्यू केल्या करन्सी. म्हणजे जेव्हा डिव्हॅल्यू केल्या आणि अमेरिकेला त्याचाही त्रास झाला तेव्हा 1985 ला प्लाझा अकॉर्ड केला. आणि जपानला सांगितलं तुमचे येनची किंमत वाढवा. जशी जपानची येनची किंमत वाढली तसं जपानचं सगळं स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट सगळं पडलं. तर याच्यामुळे होतंय असं की मुळात बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक्सचे रूल धुडकावल्यानंतर तुम्ही फार वेळ मॉनिटरी सिस्टम हँडल करू शकत नाही. खरंय. पण आता समजा आपण गृहीत धरू की ही बातमी खरी आहे आणि अमेरिका खरोखरच डॉलर जो आहे तो सोन्याच्या भावाशी निगडीत ठेवणार आहे. तर त्याच्यावरती मला 2 प्रश्न असे विचारायचे, की एक म्हणजे म्हणजे त्यांचं जे आज कर्ज आहे $38 ट्रिलियन, त्याचं काय होईल? त्याच्या व्हॅल्युएशनचं नेमकं काय होईल? आणि ट्रम्प साहेब जे सतत आपल्याला सांगत असतात, की आता भारताचंच बघा, भारताला पण ट्रेड सरप्लस आहे आजच्या घडीला. म्हणजे अमेरिका आपल्याकडून ज्या वस्तू घेते त्याच्यापेक्षा आपण आपल्याला जास्त एक्सपोर्ट करते. तर ही परिस्थिती त्या गोल्ड स्टँडर्डमुळे बदलू शकते का? गोल्ड स्टँडर्ड आणायचं म्हटल्यानंतर त्यांना बऱ्याच ऍडजस्टमेंट करायला लागते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जेवढ्या करन्सी आतापर्यंत प्रिंट केलेल्या आहेत त्याच्या हिशोबामध्ये त्यांच्याकडे सोनं आहे हे पहिल्यांदा जगाला सिद्ध करून दाखवावं लागेल की एवढं आमच्याकडे मेट्रिक टन सोनं आहे आणि एवढे आमचे करन्सीज कुठे व्हर्च्युअल म्हणा किंवा काय म्हणतो आपण हार्ड करन्सी म्हणा, एवढ्या करन्सी आमच्या सर्क्युलेशन मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर मग ते लोन कसं ऍडजस्ट करायचं आणि त्याच्यामध्ये गोल्ड कसं त्याच्यामध्ये आणायचं, किंवा एखाद्या देशाने म्हटलं आम्हाला युएस ट्रेजरीच्या ऐवजी गोल्ड द्या, आपण गोल्ड मध्ये व्यवहार करूया, तर ते अमेरिका एक्सेप्ट होणार आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ते गोल्ड द्यायला तयार होतील. कारण स्पेक्युलेशन अशी आहेत की ते म्हणतात 8,000 टन मेट्रिक टन सोनं त्यांच्याकडे आहे, पण फॉर्टनॉक्स मध्ये तेवढं सोनं नाहीये असंही म्हटलं जातं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांना गोल्डचं प्रॉपर ऑडिट करून ते जगासमोर दाखवावं लागेल की आमच्याकडे गोल्ड आहे. मला वाटते 6-8 महिन्यापूर्वी, मला आता अगदी हे लक्षात नाहीये तारीख, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतःकडे असलेल्या गोल्ड रिझर्व्हचा व्हिडिओ पब्लिश केला होता. तो काय भारतातल्या लोकांसाठी नव्हता, तो अमेरिकेसाठी होता की आम्ही आमचं सोनं दाखवलंय, तुम्ही तुमचं सोनं दाखवा.
कारण कसं आहे, जेव्हा अ, एखाद्या देशाकडे सोनं आहे म्हटल्यानंतर, तो देश कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईट आर्थिक संकटामध्ये जाणार नाही, याची एक खात्री असते. म्हणून ही गोल्ड बॅक करन्सी फार महत्वाची. म्हणजे डॉलरची विश्वासार्हता वाढेल थोडक्यामध्ये आणि ती वाढली तर एक 2 गोष्टी आहेत म्हणजे अमेरिकेला जेव्हा आता कर्ज काढायचं जेव्हा असतं आणि ते डिबेंचर्स समजा टाकणार असतील, तर आज जगामध्ये कोणी उत्सुक नाहीये अमेरिकेचं कर्ज घ्यायला. निदान लाँग टर्म, शॉर्ट टर्म अजून घेतायत लोक डॉलरचं कर्ज. पण लाँग टर्मचे कर्जरोखे काही कोणी उचलत नाहीयेत. तर अशी विश्वासार्हता त्यांना एस्टॅब्लिश करता आली, तर कदाचित लोक पुन्हा एकदा डॉलरमध्ये गुंतवणूक करतील कर्जरोखे म्हणून. आणि मग त्यांची आर्थिक परिस्थिती कदाचित सुधारू शकेल. तर ही गोष्ट खरी आहे का मग? अगदी अगदी खरी म्हणता येणार नाही. कारण त्यांचे जे चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट त्यांचा बघितला, तर एवढा हां, मोठ्या प्रमाणावर आहे. हां, ते ट्रेड डेफिसिटसाठी काय करणार आहेत हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. ते हां. सोनं देणार आहेत का? हं. सोनं देणार असतील तर बॅलन्स शीट लवकर क्लिअर होतील. इझिली क्लिअर होतील. पण ते म्हणतील फियाट करन्सीज घ्या. तर फियाट करन्सीला तेवढी व्हॅल्यू राहिलीच नाही. आणि जेव्हा सोन्याची किंमत वाढते, जेव्हा तुम्ही $35 पर औंस ठरवले होते 1944 मध्ये, ते 44 आज मध्ये. जवळ-जवळ $4,500 पर औंस झालाय. एवढा डॉलर ऑलरेडी डेप्रिशिएट झालेला आहे. तो तुम्ही त्या रेटला डिव्हॅल्यू करणार आहे का? हां. सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे, तो तुम्ही त्या रेटला डिव्हॅल्यू करणार आहे का? आता तुम्हाला इथे एक गंमत सांगते. क्लासिक गोल्ड स्टँडर्ड होता पहिल्या महायुद्धाच्या आधी. त्याच्यानंतर सगळ्यांचेच मॅक्रो इकॉनॉमिक कोलमडून पडलं कारण पहिल्या महायुद्धामध्ये सगळ्याच देशांनी वाटेल तशा करन्सी छापल्या युद्धासाठी पैसा हवा म्हणून. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेसही तसं झालं. पण पहिल्या महायुद्धापासून दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. तेव्हा डॉलर अ, 20.75 सॉरी $20.75 पर औंस सोनं होतं. ते $35 पर औंस पर्यंत गेलं. कारण 1920 ते 1930 या काळामध्ये साधारण त्या सगळ्या युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड एक्सेप्ट केला. आणि मग म्हणून रेट ठरवायचे असं ठरलं. ते रेट ठरवायचे असं ठरल्यानंतर अ, सोनं रिव्हॅल्यू करायला हवं. $20 पर औंस एवढी एवढी त्या डॉलरची किंमत नाहीये. डॉलरची किंमत कमी झालीये. मग ते कसं करणार? तर असं म्हटलं जातं, की रुझवेल्ट सकाळी उठायचे आणि मॉर्निंग टी किंवा मॉर्निंग कॉफीच्या वेळेस सांगायचे, की आज सोन्याची किंमत 20 सेंटनी वाढवा. दुसऱ्या दिवशी सांगायचे, आज सोन्याची किंमत 75 सेंटनी वाढवा. असं करत-करत काहीतरी 20-21 दिवसात ती $35 पर औंस पर्यंत गेली. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मधल्या काळातही हे जे युरोपीय देश आणि अमेरिका आहे, ती फार वेगळ्या आर्थिक संकटाला सामोरी गेली होती. कारण 1929 ची महामंदी. त्या महामंदीची सुरुवात इकडे झाली होती फ्रान्स आणि जर्मनीमध्ये आणि हळू-हळू करत ते अमेरिकेकडे गेलं आणि ते वाढत गेलं. आणि ते अमेरिकेला हँडल करणं मुश्कील झालं. म्हणजे जर्मनीच्या व्हर्सायच्या तहाने जर्मनीवरती त्या अटी लादल्या होत्या. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर्मन फ्रँक जो पडला, तो पडला म्हणजे किती पडला? 4 ट्रिलियन मार्क माय गॉड! पर डॉलर इतका पडला. म्हणजे जर्मनीची अर्थव्यवस्था सगळ्यात पहिल्यांदा कोसळली आणि नंतर मग ते सगळीकडे पसरत कॉन्टेजियस इफेक्ट सारखं ते सगळीकडे पसरत गेलं आणि मग त्यांना तो डिसिजन घ्यावा लागला. म्हणजे तेव्हाही त्यांना मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंटसाठी डिसिजन दिले आहेत. हे आत्ताच घडतंय किंवा आधी कधी घडलं नव्हतं, असा प्रकार नाहीये. पण आत्ताचा पिरियड खूप मोठा निघून गेलाय. 44 ते 71 ते होतं ते चाललं होतं ते तोडून 71 पासून आत्तापर्यंत 2026 पर्यंत हा जो काही गोंधळ आहे, तो म्हणजे मला नाही वाटत आहे एका रात्रीत मॅनेज होऊ शकेल. बरोबर आहे. पण म्हणजे आता ही जी बातमी लोक काही सांगतायत, की अशा प्रकारे डॉलर हा सोन्याच्या किमतीला बांधून घेतला जाईल म्हणून. पण त्या दृष्टिकोनातून ट्रम्पची जी सध्याची टीम आहे, त्यांच्याकडून गेल्या म्हणजे आता जानेवारी 25 मध्ये सत्तेवरती आले तेव्हापासून काहीतरी स्टेटमेंट बघितलीत का आपण? खुद्द ट्रम्पची असेल किंवा त्यांचे फायनान्स सेक्रेटरी जे कोण ट्रेजरी सेक्रेटरी म्हणतात, असं काही आपण बघितलं का या सगळ्या काळामध्ये? हो.
त्याचे फायनान्स सेक्रेटरी स्कॉट बेझंट आहेत. हा. त्यांनी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर जेव्हा टकर कार्लसनला मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्याचं सूतोवाच केलंय, की अमेरिकेला गोल्ड स्टँडर्ड एक्सेप्ट करावा लागेल म्हणून. अरे वा. आता ते कधी करतील, कसे करतील हे माहित नाही. पण स्कॉट बेझंट यांचं वैशिष्ट्य असं आहे, की ते इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून जेव्हा ओळखले जातात, तेव्हा त्यांना गोल्डमॅन म्हणतात. कारण त्यांचा मुळात स्वतःचा कल हा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा आहे. अच्छा. त्याच्यामुळे स्कॉट बेझंट ही हिमसेल्फ इज गोल्डमॅन. त्यामुळे होऊ शकतं, की ते हळू-हळू पण स्टेप बाय स्टेप त्यांना आधी त्या स्टेप घ्याव्या लागतील. त्याच्यासाठी काय नक्की करायचंय, व्हर्चुअल असेट्सचं काय करायचंय? कारण आता व्हर्चुअल असेट हा पण प्रकार आहे. कारण आता फायनान्सच्या आपण म्हटलं तर एक आपण वेब डिझाइन केलं तर एवढी मोठी वेब होईल, की कोणाला कुठे आणि कसं ठेवायचं आणि कोण-कोण किती प्लेयर्स आहेत. पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस किंवा पहिल्या महायुद्धाच्या आधी आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मध्ये प्लेयर्स कमी होते. इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा फायनान्स वेब वाढलेला नव्हता. आज परिस्थिती अशी आहे, इतकं गुंतागुंतीचं जाळं झालेलं आहे, की त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच विषयावरती क्लॅरिफिकेशन द्यावे लागतं. व्हर्चुअल असेटचं काय करणार, युएस ट्रेजरीचं काय करणार, एसडीआरचं काय करणार, एडीआरचं काय करणार, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये काय रिस्ट्रिक्शन आणणार. म्हणजे हा जो निर्णय आहे तो अक्रॉस द बोर्ड प्रत्येक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटला धक्का देऊन जाणार आहे आणि त्याचा पूर्ण विचार केल्याशिवाय त्यांना हे पाऊल टाकता येणार नाही असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे कदाचित मला असं वाटतं, की ते खरोखर त्यांना करायचं असेल तर ते नुसता सुतोवाच करतील आणि पुढल्या 12 महिन्यात आम्ही प्रिपरेशन करून मग इम्प्लिमेंट करू वगैरे असं काहीतरी सुद्धा येऊ शकेल. अ, राजकीय दृष्ट्या. आणि दुसरं मला एक आठवतंय ते ट्रम्प सत्तेत आल्यापासून ते सारखे म्हणायचे, की फोर्ट नॉक्समध्ये ऑडिट करा. फोर्ट नॉक्समध्ये ऑडिट करा. मला स्वतःला तिथे जायचंय आणि त्याचं म्हणजे लाईव्ह रेकॉर्डिंग लोकांना बघू देत, मी जेव्हा जाईन तिथे. तर त्या फोर्ट नॉक्समध्ये असं म्हणतात, की अमेरिकेचा सोन्याचा साठा ठेवलेला होता. ते गेल्या 1.5-2 वर्षामध्ये ते सगळं चट्टम भरती झाले म्हणजे काय त्याचा काही आवाजच नाही मुळी. आणि ट्रम्प साहेब म्हणतच नाहीत, की मला फोर्ट नॉक्सला जायचंय. म्हणजे तिथे नेमकी काय पंचाईत झालेली आहे हे त्यांच्या टीमनी सांगितलंय की काय? काय अंदाज नाही. पण या फोर्ट नॉक्सची एक गंमत सांगते, की 1929 ची महामंदी जेव्हा आली अमेरिकेमध्ये आणि त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी निर्णय घेतले गेले, तेव्हा तोपर्यंत रूझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाले होते. 1933 ला. रूझवेल्ट राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिकेची आर्थिक परिस्थिती फार वाईट होती. सर्वसामान्य नागरिकांचा सरकारवर राग होता. त्यामुळे रूझवेल्ट यांच्यावरती फार विश्वास होता, कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं, की मी आर्थिक स्थिती सुधारून दाखवतो. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर बँका बंद केल्या, कारण बँकांकडे पैसेच नव्हते. लोकांनी ठेवलेले पैसे काढून घेतले होते. म्हणजे इथपर्यंत काढून घेतले होते, घरातल्या कपामध्ये वगैरे पैसे ठेवले होते. इथपर्यंत काढून घेतले होते पैसे. तर सगळ्यात पहिल्यांदा रूझवेल्टनी बँका बंद केल्या. बँका काही दिवसासाठी आणि इनडेफिनिट पिरियडसाठी बंद केल्या होत्या. पण त्या साधारण 3 आठवड्यानंतर उघडल्या. लोकांचा विश्वास संपादन केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, "मी पूर्ण मॉनिटरी सिस्टम चेंज करतो. आर्थिक संकटाला बाजूला करतो. तुम्ही एकच मला मदत करा, की $100 व्हॅल्यू असलेलं सोनं तुमच्याकडे ठेवा. बाकी सगळं सोनं सरकार दरबारी जमा करा." आणि तेव्हा लोकांनी जे त्यांना सोनं दिलं, त्याच्यामुळे झालं असं, की त्यांच्याकडे युएस ट्रेजरीच्या बेसमेंटमध्ये सोनं ठेवायला जागा नव्हती. मग मिलिटरी बेस जो फोर्ट नॉक्स आहे, तो वापरला गेला. हो, हो. अच्छा. म्हणून ते सोनं फोर्ट नॉक्समध्ये आहे आणि तो त्यांच्या मिलिटरीचा एरिया आहे. हं. अच्छा, मिलिटरी एरिया. मग मी जेव्हा अमेरिकेत गेले ना आणि असंच एकदा वॉल स्ट्रीटवर गेले तेव्हा लोकांनी मला मग मी जाणार ऐकल्यानंतर सांगितलं होतं, की "बघ तू ज्या रस्त्यावरून चालणार आहेस ना, त्याच्या खाली तळघरांमध्ये सोनं ठेवलेलं आहे भरपूर काहीतरी." म्हणजे कदाचित ती कपोल कल्पना असेल. मला माहिती नाही हे सत्य आहे का नाही ते. पण त्या रस्त्यावरून चालत असताना असा ग्रेट फीलिंग एकदम आलेलं होतं, की यू आर वॉकिंग अ ग्रेट स्ट्रीट. जिथे असं अपरंपार सोनं ठेवलेलं असेल वगैरे आणि आणि त्यावेळेला तर अमेरिका खूप जोरात होती. म्हणजे उंचावर होता त्यांचे सगळे आलेख चांगले होते.
सो डेफिनेटली संपूर्ण जगातली एक सर्वोच्च आणि सर्वशक्तिमान अशी एक सत्ता होती तिकडे आणि भारत तर कुठेच नव्हता त्यावेळेला. आज आपण खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. तर ते असे आहे हे दिवस म्हणजे वेगळे. आता ट्रम्प साहेब काय करतील माहिती नाही. फोर्ट नॉक्सला नाही तर इतर सुद्धा जिथे कुठे साठे ठेवलेले आहेत, तिथे ऑडिट तर तू म्हणते ते खरं आहे, की त्यांना पहिलं डेमॉन्स्ट्रेट करावं लागेल जगापुढे, की माझ्याकडे सोनं नेमकं किती आहे. आणि मग ते सांगितल्यानंतरच म्हणजे ती जी काही प्रोसेस समजा डिक्लेअर झाली 4 जूनला, तर पुढे ती जी कुठची टीम नेमली जाईल, त्यांच्यासमोर इट्स अ डॉन्टिंग टास्क फॉर देम मला वाटतं. सॉर्टिंग आउट अगदी, ऑल दिस. अगदी. कारण हे खाऊ नाहीये. पुन्हा गोल्ड बॅक करन्सीला जायचं हे खाऊ नाहीये. कारण हां. आतापर्यंत करन्सी बबल क्रिएट झालेला आहे. आणि तो बबल असा आपण ॲक्चुअल जेव्हा म्हणतो एखादा फुगा घेतो आणि फोडतो तो गोष्ट वेगळी असते. हा बबलला हात लावायचा म्हटल्यानंतर तुमच्या स्टॉक एक्सचेंजवरती परिणाम होणार आहे. तुमच्या रिअल इस्टेट सेक्टरवरती परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंगली काही सेक्टर्स मधले ले ऑफ होणार आहेत. अनएम्प्लॉयमेंट रेट वाढणार आहे. आणि या सगळ्याला सामोरं जायचंय. आणि याचं प्रिपरेशन करून त्यांना गोल्ड बॅक करन्सी करावी लागेल. नाही आणि जे बँकांनी कर्ज दिलेलं आहे, त्याचे पण प्रश्न आहेत ना. म्हणजे अशा पद्धतीने जर का रिअल इस्टेट गेली किंवा स्टॉक मार्केटमुळे आजच्या घडीला काय शेअर्सची किंमत इतकी म्हणून त्यांना एवढं कर्ज दिलं जातंय म्हणजे एलिजिबिलिटी वगैरे त्यांनी वाढवून घेतली. त्या सगळ्याचं काय होणार? हे सुद्धा प्रश्न तयार होतील मग. म्हणजे अचानक ती जी कर्ज दिली गेलेली आहेत, दे मे बिकम बॅड ॲसेट्स इन दॅट केस. अगदी, अगदी. असं होऊ शकतं. माय गॉड! असं होऊ शकतं. माय गॉड! ओके. म्हणजे आणि खरंच खूप मोठा याच्यावरती डिसिजन आहे. हो. आणि गांभीर्याने विचार करायची आता हीच वेळ आहे. कारण हातामधून परिस्थिती गेल्यानंतर हेच होणार नाही, शक्यच होणार नाही सांभाळणं. एक हं. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, की ब्रिक्स ब्रिक्सची पॅरलल मॉनिटरी सिस्टम करतायत. म्हणजे हां. हळू-हळू उभी केलेली आहे ब्रिक्स. त्या ब्रिक्सच्या कंट्रीज ज्या आहेत, त्या आता स्वतःच्या करन्सीबद्दल काय डिसिजन घेतील? मला वाटते ह्या सप्टेंबरमध्ये जी ब्रिक्स समिट आहे आपल्याकडे आहे दिल्लीला, त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्क्रीट डिसिजन घ्यावाच लागेल. कारण डॉलरवरची विश्वासार्हता सगळ्यात पहिली गोष्ट गेलेली आहे. आणि आता जे काही करून ठेवलेलं आहे ते सगळ्यांनाच धक्का देऊन जाणार. त्याच्यामुळे सगळ्याच सेंट्रल बँकांनी जे सोनं जमा केलेलं आहे, ते तेवढ्यासाठीच केलंय की आपल्याला कमीत कमी धक्का बसेल आणि आपण त्याच्यामधून तरून जाऊ. पण आता जे डॉलरचा जो ह्याच्यामधला रिझर्व्ह करन्सी मधला वाटा होता, तो हळूहळू कमी झालेला आहे. 70% वरून 55% पर्यंत डॉलर आलेला आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये युएस ट्रेजरी होत्या मोठ्या प्रमाणावर, त्याही कमी केल्या गेल्या. त्या 20-22% पर्यंत आल्या. त्याच्यापेक्षा जास्त गोल्ड रिझर्व्ह झालेला आहे 25% पर्यंत. राइट. म्हणजे पण डॉलर आणि डॉलर रिलेटेड फायनान्शियल असेट्स मधला विश्वास कमी झालेला आहे तर नक्की. म्हणजे मला असं वाटतं, की आय मे बी रॉंग, पण हा डिसिजन जर का 4 जुलैला अमेरिकेकडून आला, तर मग ब्रिक्सची जी सप्टेंबरमध्ये आहे ना, म्हणजे यू हॅव 2 मंथ्स मोर टू डिक्लेअर समथिंग. तर मग ब्रिक्स म्हणू शकतं, की आम्ही नवी करन्सी आणतोय. कारण तोपर्यंत तो अमेरिकेला दुखवायच्या परिस्थितीत ब्रिक्स देश सुद्धा नाहीये. आणि एक प्रकारे परस्परावलंबी असं जग असल्यामुळे अ, त्यांना राजकीयदृष्ट्या सुद्धा सांभाळायला लागतं अमेरिकेला आणि शिवाय आपले आर्थिक संबंध जे आहेत ते ठीकठाक ठेवावे लागतात. तेव्हा निर्णय इकडून आला, तर ब्रिक्स तो निर्णय जाहीर करेल. कदाचित ते घेतील आणि पडद्यामागे कामं करत राहतील. ते जाहीर करणार नाहीत कदाचित. पण कदाचित तुम्ही म्हणता तसा निर्णय तर निश्चित होऊ शकतो. पण तो डिपेंड्स म्हणजे अमेरिकेने जर का फायनली सांगितलं आम्ही असं करतोय, तर मग ब्रिक्स त्याला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करू शकेल मग. दॅट इज व्हेरी मच लाइकली. बरोबर आहे ते. अगदी, अगदी. राइट. आणि मी एक गंमत सांगते. तुम्हाला खरं तर गंमत नाही, सीरियस घेण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये पेंटागॉनमध्ये फायनान्शियल वॉर रूम आहे. हां. ओह! फायनान्शियल वॉर रूम. वॉव! हो, अरे फायनान्शियल वॉर रूम आहे. बरं. त्याच्यामुळे फक्त त्यांच्या त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळी एकच गोष्ट घडलेली आहे.
की रशियाने जो निर्णय घेतला हा डॉलर वगळून व्यवहार करण्याचा, तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा निर्णय. हम्म. आणि त्याच्यामुळे मग डॉलर स्ट्रॉंग करण्यासाठीच इराण युद्ध खेळलं गेलं का, हा आता मला पडलेला प्रश्न. खरंय. आणि बेसिकली मला वाटतं आता इराण आणि रशिया दोन्हीवरचे निर्बंध त्यांना काढून टाकावे लागतील, कारण हा खूप मोठा हादरा आहे. आणि अनलेस ऑल नेशन्स अगेन गो बॅक टू डॉलर ट्रान्झॅक्शन्स, ही सगळी हे करणं ट्रान्झिशन. कारण असं कारण म्हणतायत त्यांना की आता जेव्हा इराण तह केला ना, तेव्हाच युक्रेनचा तह पण पडद्याआड का होईना झालेला आहे. म्हणजे देर इज सम अंडरस्टँडिंग. मी खरं म्हणजे त्याच्यावरती एपिसोड करायचा माझा राहिलेला आहे. तो करीन अच्छा. मी आता. हा, त्यामुळे हे दोन्ही तह जर का होणं, सी फॉर ऑप्टिक्स पर्पज हा हल्ला करतोय, तो हल्ला करतोय, चुटपुट चुटपुट चालू राहील. पण फायनान्शियल दृष्टिकोनातून बघितलं तर स्टेप्स ज्या आहेत त्या पॅरलली घेतल्या जातील. ज्या अशा छोट्या छोट्या बातम्या येतील त्यातून आपल्याला समजेल, अरे हे असं करतायत, अरे हे असं करतायत. पण तुमचं ते जे ऑब्झर्वेशन आहे की इराण युद्ध यासाठीच खेळलं गेलं का, ह्याच्यावर आपण एक सेपरेट एपिसोड जरूर करूया. मला वाटतं हा गोल्डचा एपिसोड सुद्धा लोकांना आवडेल. मला अतिशय, म्हणजे मला खात्री आहे. कारण नाही, मी ना पुढची पुढची 2 ते जाता 3 जाता वर्ष ना, अतिशय टर्ब्युलंट जाणार आहे, तेवढं नक्की आहे. हां, तुम्ही काही म्हणत होता? हो, जाता जाता एकच सांगायचं होतं, की हं. फायनान्शियल वॉर रूम त्यांनी केली 20 वर्षापूर्वी केलेली आहे. त्यांच्याच एक्सपर्ट्सनी सांगितलं होतं त्यांना, की रशिया असा गेम खेळेल. वॉव! स्टिल दे इग्नोर्ड. स्टिल दे इग्नोर्ड. ओके, ओके. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आपल्याला वेगळा एपिसोड करायलाच पाहिजे याच्यावर. मला वाटतंय सोन्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे सोनं स्टँडर्ड करायचं त्याच्यावर. आपले मुद्दे तर मांडून झालेत. तुमचे अजून काही असतील तर सांगा, नाहीतर मग आपण नाही, कार्यक्रमाच्या नाही, शेवटात याच्यावर आपण आलेलो. अजून पुढचा अजून एक एपिसोड करू शकतो. त्याच्यामध्ये डॉलर कसा स्ट्रॉंग झाला आणि ती रशियाची भूमिका काय आणि वगैरे. हा एक वेगळा व्हिडिओ करू. आत्ताच आपण बराच मोठा झालाय असं वाटतंय मला. हो, जवळ मोठा झालाय थोडा. या, राइट. तेच चालेल. ओके. तर धन्यवाद गौरीताई. इतकी इंटरेस्टिंग माहिती दिलीत तुम्ही. उद्बोधक सुद्धा आहे. आणि पुढची जी 2 ते 3 वर्ष अत्यंत टर्ब्युलंट, खळबळजनक असणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आर्थिक पावलं काय उचलली जात आहेत वेगवेगळ्या देशांकडून, खास करून अमेरिकेकडून, हा मोठा फुल फोकस मधला विषय असणार आहे. तेव्हा या विषयाचा आपण वारंवार पुढे सुद्धा मागोवा घेणार आहोत. आता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. दोन्ही चॅनेलवरती, गौरीताईंचा चॅनेल आहे गौरीनॉमिक्स आणि माझा एशा पृथ्वी. दोन्हीकडे तुम्हाला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद आणि गौरीताईंचे खास आभार. आज पुन्हा एकदा 1.5 महिन्यांनी जो काही आमचा शुभारंभ झालेला आहे, तो आता आम्ही कंटिन्यू ठेवू. असं आश्वासन देते. चला, नमस्कार. धन्यवाद.